काय ग? मला एक नेहमी प्रश्न पडतो. कोणता ग? आपण देवाकडे मागतो, हो ते देव आपल्याला देतो, हो. पण देव आपल्याकडे काहीच का नाही मागत? त्याला कशाची कमतरता पडत नाही का? ग देव आपल्याकडे कधीच काही मागत नाही, कारण आपण जर ते त्याला देऊ शकलो नाही तर आपल्याला पाप लागेल ना. आपल्या भक्तांना पाप लागू नये म्हणून देव आपल्याकडे कधीच काही मागत नाही. महाराजांनी पण आपल्या भक्तांकडे कधीच काय नव्हतं मागितलेलं. नाही, कसं मागितलं होतं ना. बंकटलालकडे एकदा त्यांनी विस्तव मागितला होता. विस्तव? हो, मी तुला जानकीराम सोनाराची गोष्ट सांगतो, म्हणजे तुला कळेल की देव आणि खरे संत आपल्या भक्तांकडे कधीच का काही मागत नाहीत. हो आजोबा, सांगा ना गोष्ट. महाराजांना बर का एकदा चिलीम शिलगवायची होती. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अहो अहो ऐकलत का? आले आले. काय हो? अहो आज अक्षय तृतीया, देवासमोर उभ्या राहून प्रार्थना करा. आज देवासमोर प्रार्थना केली म्हणजे आपल्या धनाचा क्षय होत नाही म्हणतात. हो हो. जाऊ आत? का? अहो घरात बरीच कामं पडली आहेत. पाहुणे मंडळी येतील, पंक्ती झडतील. आणि आज की नाही मी चिंचवणं केलंय. चिंचवणं? हो, आजच्या दिवशी चिंचवण्याला बरंच महत्व असतं. बरं, तुमचं चालू द्या, मी जाऊन बसतो पेढीवर. असं घाल चांगलीला, घाल चांगलीला, पाड उताना, पाड उताना. पोट्यानो काय करताय? महाराजांना त्रास का देताय? चला चला तुम्ही चला. महाराज नमस्कार. महाराज अरे काय असं केलं? त्यांना कशाला घालवलं? हिरमोड झाला ना त्यांचा. परत बोलव त्यांना. तर राहू दे. महाराज हा, तुमच्यासाठी शाल आणली. शाल माझ्यासाठी? आता काय करू मी या शालीचं? महाराज ये बंकटाई. महाराज आज अक्षय तृतीया. आज आमच्या घरी आपण भोजनासाठी यावं अशी माझी आणि माझ्या बापूंची इच्छा आहे. तुमची इच्छा ठीक आहे रे, पण आमची कोणती इच्छा आहे ते कोणी जाणून घेईल का? महाराज काय काय इच्छा काय आहे तुमची, सांगा ना. पोरानो, सकाळपासून चिलीम ओढली नाही. कोणी चिलीम भरून देईल का? महाराज आत्ता देतो मी. बंकट, भास्कर आणि पितांबर चिलीम भरतील. तू विस्तवाची सोय कर. महाराज आत्ता घरी जातो आणि मी विस्तव घेऊन येतो. नको नको, आज आम्हाला जानकीराम सोनाराकडला विस्तव हवाय. जानकीराम? जानकीराम सोनार? हे काय काय झालं? तुम्ही असे गोंधळेत का? महाराज, तो जानकीराम सोनार तुमची चिलीम शिलगवायला घरचा विस्तू नाही देणार. का देणार नाही? अहो महाराज, तो तुम्हाला मानत नाही आणि तसं त्यानं परवा बोलूनही दाखवलं आमच्या दोघांच्याकडे. असं मी बंकटला पाठवणार होतो जानकीरामाकडे विस्तव आणायला, पण तुम्ही दोघंच जा. जा. जी महाराज. महाराज गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. भास्करराव, काय करायचं? खरंच जायचं का आपण जानकीराम सोनाराकडे? महाराजांची आज्ञा म्हणल्यानंतर आपल्याला गेलंच पाहिजे. पण जानकीराम सोनार आपल्याला महाराजांच्या चिलमीसाठी विस्तव देणार नाही. जानकीराम सोनारांच्या घरचाच विस्तव पाहिजे असा महाराजांनी हट्ट धरलाय ना, मग जानकीराम सोनाराला महाराज नक्की सुबुद्धी देतील. मला तर असं वाटतंय की जानकीराम सोनाराच्या खेटरानं आपण तोंड रंगवून घ्यायला निघाल. पितांबर, इतके दिवस महाराजांच्या सानिध्यात राहून एक गोष्ट माझ्या ध्यानात आल्या. ती कोणती? महाराज ज्यावेळेस अशक्य गोष्ट शक्य करायला लावतात ना, त्यामागे काही ना काहीतरी कारण असतं. महाराज कामाला लावतात आपल्याला, पण काम करून घेतात स्वतः.
आपले गजानन महाराज ना. चला. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज, आता कोणती लीला बघायला मिळणार आहे? विशेष कारण असल्याखेरीज जानकीराम सोनाराच्या घरच्या विस्तवानच मी चिलीम शिलगवणार असा हट्ट धरला नसता आपण. बंकटा, अरे लीला दाखवणारे आम्ही कोण? लीला दाखवणारा तो ब्रह्मांड नायक. आम्ही केवळ एक माध्यम. आम्ही लोकांना आमच्या पाया पडू देतो, त्यांना आशीर्वाद देतो. तो त्यांच्या भावना त्यांच्या श्रद्धास्थानापर्यंत पोहोचाव्या म्हणून मी त्यांना आशीर्वाद देतो, कधी कधी धपाटाही मारतो. तो मी नसतोच. तो माझ्या माध्यमातून त्यांच्या देवानी त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचवलेला प्रसाद असतो. महाराज, बंकटा, तुझ्या घरी आम्ही यावं अशी इच्छा तू व्यक्त केलीस, ती आम्ही पुरी करू, पण भोजन मात्र करणार नाही. का महाराज? माझ्या हातून काही चूक झाली का? नाही. आज आम्हाला चिंचवणं खावंसं वाटतंय आणि ते कुणीतरी आमच्यासाठी घेऊन येणार आहे. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. जानकीराम शेठ, रामराम. राम राम जानकीराम शेठ. कशी काय वाट चुकलात? तुमचा तो भोंदू साधू राहत नाही माझ्या घरात. जानकीराम शेठ. ए, जानकीराम शेठ, थोडं काम होतं तुमच्याकडं. वाटलंच. काम म्हटलं की जानकीराम सोनाराची आठवण होती काय तुम्हाला? अरे काम आहे तर जा की तुमच्या त्या नागड्या बाबाकडं आणि त्याकडनं करून घ्या काम. महाराजांचंच काम घेऊन आलोय तुमच्याकडं. काय? महाराजांचं? अरे त्या खोया गाण्याचं काय काम आहे माझ्याकडं? करंटा कुठला? बोला, काय काम काढलं? महाराजांना चिलीम ओढण्याची लहर आली आहे आणि महाराजांनी तुमच्याच घरातील विस्तव मागितलाय. काय? हो, म्हणजे महाराजांनी तसा हट्टच धरलाय. ए, तुमच्या त्या महाराजांचे लाड पुरवायला बसला नाही म्हणावं जानकीराम इथं. आणि काय रे, तुमच्या त्या फकीराला काही अक्कल नावाचा भाग आहे का? अक्कल नावाचा? आज अक्षय तृतीयेचा दिवस, शुभ दिवस, आणि आज त्याच्या गांजाची हौस पुरवायला माझ्या घरातला विस्तू देऊ? अरे कोण हा माणूस? कुठनं आला? त्याला ना नाव, ना गाव, ना पत्ता नाही. तुम्ही त्यांचं नामकरण चांगलं केलंय. काय तर म्हणे गजानन महाराज. अरे हा कसला महाराज? भोंदू आहे, भोंदू नुसता. गावभर हिंडतो काय? नागडा बसतो काय? मी त्याला चिलीम शिलगावायला विस्तू देणार नाही म्हणजे नाही. आणि काय रे, तो देवाचा अवतारी पुरुष आहे ना? मग मला सांग, अरे देव गांजाचं व्यसन करतो का कधी? जानकीराम शेठ, त्याची वेगळी कथा आहे. हा, ती मला ऐकू नकोस. ठेव तुझ्यापाशीच. मी चिलमीसाठी विस्तू देणार नाही म्हणजे नाही, समजलं? आणि तुझ्या त्या महाराजाला जाऊन सांग, म्हणावं जालिंदरनाथ सुद्धा चिलीम ओढायचे, पण चिलमी करता विस्तूची अशी भीक मागत हिंडत नव्हते का उभर कधी? तुमचे महाराज अवतारी पुरुष आहेत ना? त्यांना जाऊन सांगा, जालिंदरनाथासारखा स्वतः विस्तू प्रकट करा म्हणावं, समजलं? विस्तवाशिवाय चिलीम शिलगावून दाखवा म्हणावं. जा, निघा इथून. बस भास्करराव, चला आता. फार ऐकून घेतलं या माणसाचं. चला. सगळं गाव खुळावलंय नुसतं. बंकट, अरे भास्कर पितांबर आले नाही अजून. आम्हाला चिलीम ओढायचे. मी बघून येऊ का? तू नको, तू थांब इथेच. महाराज, माझं ऐका. हा जानकीराम सोनार चिलमीसाठी विस्तव देणार नाही. मी घेऊन येतो. तुझ्याकरता विस्तव नको म्हणून सांगितलं ना. या,
भास्कर, पितांबर, अरे विस्तव आणला नाही? काय रे, बोलत का नाही? महाराज, जानकीराम सोनारानं विस्तव दिला नाही. आणखी काय म्हणाला? काय नाही म्हणाले. खोटं बोलतोस? महाराज, तुम्ही ऐकू नयेत आणि आम्ही सांगू नयेत असा बोलला तो लुच्चा सोनार. महाराज, मी जाऊन त्याला जाब विचारतो. बंकट, तू नको जाऊस. भास्करा, जालंधरनाथ सुद्धा चिलीम ओढायचे, पण विस्तवासाठी ते कधी गावोगावी भीक मागत फिरले नाहीत. स्वतः अग्नी निर्माण करायचे असं बोलला ना तो. जी महाराज. बंकटा, आम्हाला एक काडी आणून दे, आम्हाला चिलीम ओढायचे. कुठली काडी महाराज? कुठली गाडी काय, कुठली गाडी घेऊ दे, जा. हो, आणतो. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. महाराज. आणलीस काडी? हो. धर त्याच्यावर. महाराज, नुसती काडी धरून चिलीम कशी पेटेल? बंकट, काडी धर. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. आता त्या जानकीराम सोनाराला जाऊन सांगतो मी. तुमचे नुसते जालिंदरनाथच नाही, तर आमचे गजानन महाराज सुद्धा विस्तवाशिवाय चिलीम पेटवू शकतात. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. अहो 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 अहो, ऐकलत का? अगं काय झालं? मी कामात आहे दिसतंय ना तुला. पंक्ती बसल्या की मला बोलव, मी लगेच येतो. अहो, पंक्तीचं काय घेऊन बसलात? मग काय झालं? अहो, आता मी ताज्या ताज्या चिंचवण्या केल्या होत्या ना, त्याच्यात अळ्या झाल्यात. आल्या? हो. अहो, आजच्या दिवशी पानात चिंचवण्याला खूप महत्व असतं. अहो, पंगत बसलीये आणि पानात चिंचवण्या नाहीत. हे बघा, सगळं कसं अगदी रीतीप्रमाणे झालं पाहिजे. चिंचवण्या हव्याच. अगं पण चिंचवण्यात आल्या होतील कशा? तुम्हाला काय वाटलं मी खोटं बोलते? नाही तरी काय आहे? ह्या बघा. ह्या बघा. अगं पण आल्या झाल्या कशा? कशा झाला देवास ठाऊक. अहो अहो, तुम्ही नुसते बघत काय बसलात? काय करायचं? घोटाळा झाला, महाघोटाळा. घोटाळा? हो. आज सकाळी पितांबर शिंपी आणि भास्कर पाटील आले होते माझ्याकडे. विस्तव मागत होते त्या गजानन महाराजांची चिलीम शिलगवायला. मी दिलं नाही त्यांना, हाकलून दिलं आणि वाईट साईट बोललो त्या महाराजांच्याबद्दल. अगं मला तो भोंदू साधू वाटतो नेहमी, पण कदाचित तो अवतारी पुरुष असला पाहिजे. त्याच्या अवकृपेमुळे तरी झालं नसेल ना ग? वा. हो, आता काय करायचं? थांब, मी आलोच.
त्या सत्पुरुषाची क्षमा मागून येतो, त्यांच्या पायावर डोकं ठेवतो आणि त्यांनाच हे दाखवून येतो. आलो, आणते इकडं. गजानन महाराज, गजानन महाराज. गण गण गणात बोल. जानकीराम सोनार इतक्या लगबगीनं इकडे काय येत आहेत? बंकटलाल शेठ, बंकटलाल शेठ, बंकटलाल शेठ, का आलायत? मला गजानन महाराजांकडे घेऊन चला. मला त्यांच्या पायावर डोकं ठेवायचंय. कशा करता? तुम्ही लक्ष्मीचे उपासक, तुम्हाला कशाला हवाय ढोंगी संताचं दर्शन? जा जा तुम्ही जा. नाही नाही, असं म्हणू नका. तो मला घेऊन चला. गजानन महाराजांबद्दल मी नको नको ते बोललो. त्यांनी चिलमीसाठी विस्तू मागितला, तोही मी नाही दिला. चूक झाली माझी. अहो, घोर अपराध घडला माझ्या हातून, घोर अपराध घडला आणि त्याची बघा ही शिक्षाही मिळाली. या चिंचवण्यामध्ये आळ्या पडल्या. चिंचवण्यात आळ्या? मला घेऊन चला महाराजांकडे. ठीक आहे, या या जानकीराम. महाराज, महाराज, मला क्षमा करा महाराज, मला क्षमा करा. चुकलं माझं महाराज, माझं चुकलं. क्षमा करा, मला क्षमा करा. गण गण गणात होते. उठ जानकीराम, आमचे पाय कशाला धरतोस? आम्ही भोंदू. नाही महाराज, नाही. तेव्हाच माझी जीभ का झडली नाही महाराज, का झडली नाही? हाजीला अभिमानापोटी मी उन्मत्त झालो होतो. खऱ्या खोट्याची जाण राहिली नव्हती. तुम्ही मला चिलमीला विस्तू मागितला, मी नाही दिला. उलट तुम्हाला नको नको ते दूषणं दिली आणि 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 तुमच्या मोठेपणाची आम्हाला प्रचिती आली. नुकत्याच ताज्या ताज्या केलेल्या चिंचवण्यात आळ्या पडल्या महाराज, बघा आळ्या पडल्या. जानकीराम, तूच बघ आणि दाखव बघू मला आळ्या. महाराज, महाराज, बंकट शेठ, तुम्ही पाहिले होते ना आळ्या? तुम्ही पाहिले होते ना? हो. आळ्या लुप्त झाल्या महाराज, आळ्या लुप्त झाल्या महाराज, महाराज, महाराज. तुम्ही धन्य आहात महाराज, खरंच धन्य आहात. आळ्या लुप्त झाल्या. गण गण गणात होते. जानकीराम शेठ, पटली ना तुमची खात्री की आमचे महाराज भोंदू नाहीयेत? आमचे महाराज आमचे गुरु मावले. जानकीराम, आमचे महाराज ब्रह्मांड नायक आहेत. त्यांची एक नजर पडताच चिंचवण्यातल्या आळ्या जशा नष्ट झाल्या, तसाच तुमचा कर्मठ अभिमानही नष्ट होईल. गण गण गणात होते. गण गण गणात होते. गण गण गणात होते. गण गण गणात होते. तर अशा रीतीनं महाराजांनी लीला केली. चिंचवण्यातून आळ्या लुप्त झाल्या. ही बातमी शेगावात सगळ्यांच्या तोंडी ऐकू यायला लागली. महाराजांची कीर्ती सर्व दूर पसरली. हे कारण होतं म्हणून देवासमान संत आपल्या भक्तांवर पाप येऊ नये म्हणून कुठलीही गोष्ट मागत नाहीत. उलट भक्तांना भरभरून देतात, जसं तुला दिलंय. काय दिलंय आजोबा? कुशाग्र बुद्धी आणि स्वच्छ निर्मळ मन. संत कृपेने नास्तिकही अस्तिक होतो.